याला पेट्रोलला बी आता संपत होतो सासरवाडीत आल्यावर. अयो सासऱ्यानं माझ्या तर लक्षच गेलं ना. सासऱ्यानं तर लय भारी केलं इथं बगीच्याच नर्सरी तयार करतो काय. पाया 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 बांगला काय बांधलाय, काय कलर केलाय. हा माळाची जमीन इकली म्हणतात. मला तर रुपये नाही दिला म्हणजे माझ्या बायकोला काय मला काय. आधी खुशाल इकडं आली. घरी आहे का नाही कोणी कव्वा. बरं आहे का अक्का? बरं आहे ना भाऊ. कधी आत्ताच आले काय? आता झालं ते जरा काय आलं पेट्रोलच संपलं टाकायचं विसरलं ना. हो का? बरं आहे का? मी बरं आहे. मला कुठं काय झालंय? नाही म्हणा तुम्हाला काय नाही व्हायचं तसं. होत तर आमच्या नंदालाच होतं सगळं. तिला तर लय काय होतं लय काय होतं पार वाईट ऐकलं मी. हा ना. ते बायको कुठे गेली माहिती दिसा ना. बायको तुमची बायकोचा पाय काय थाऱ्यावर राहतो का भाऊ? हा बसा खाली. ती ना तिकडे गेली ब्लाऊज टाकायला गावात गेले पार ब्लाऊज टाकायला. आता भाऊ तुम्हाला काय सांगू मी, तिचा 5 मिनिटं पाय नाही राहत घरात. हा नुसतं हिंड फिरावं आणि हिंडत तिकडे तिकडे. कसं तिचं तिला जर म्हणलं जा दळण घेऊन ये नको नको बाई नको नको भीती वाटते. इकडे पण गावात गेले ब्लाऊज टाकायला. गाडीवर गेल्यात, कोणाच्या गाडीला हात केला आणि कोणाच्या नाही गेल्यात. तर आपण बोलावा तर परत मग यायला राग येतो का मा बहिणीला बोलती. तर कसं आहे आपण बोलावा तर माझ तोंड दिसत. तुम्ही न्यायला आले काय? न्यायला आता कसं आहे सासऱ्याने पाठवली तर घेऊन जाईन. घेऊन जा या कपरची इड खायला माडवाक्याला ताण. तुम्हाला तर माहिती कशी असं. मला मग सगळं माहिती. मला काय डोक्याला बी ताण कमी का. थोडा काय बोलला गेलं की पिशी भरते निघते. थोडं बोललं का पिशी भरते निघते. दर 8 दिवस लीड आहे भाऊजी. मला तर वाटतं ना त्याच्या पायाला काय भेंगरी बसवले काय नाही रागा फिरत. ऐका ना दादा मी काय म्हणते, तुम्ही ना गोड बोलून घेऊन जा आणि तिकडे असं बारीक कुट्टा करायचा म्हणजे इकडे आलीच नाही पाहिजे परत. तसंच करतो. एकदा मी तिला फक्त म्हणलं मला छान हा छान छान असा अर्धा तास एवढत होतो मी तरी तिने छान दिला. एका रटच खाली पाडली मग. इड या बा धुणं नको झाडणं नको. कमीत कमी आता स्वतःची साडी तर स्वतः धुवायची की नाही. साडी बी धुत नाही. महालच दंदन हे सगळा लाड आहे ना लाड माझ्या सासऱ्याने केलेला आहे माहिती. माझ्या सासऱ्याचा लाड आहे. पार पोरगी डोक्यावर चढून ठेवली. आता आणि आमचे बी डोक्यावर चढायला लागले म्हणलं पोरगीचं करायचं कसं. मी म्हणतो आके सासू होती ना सासू ती 1 नंबर माझी सासू होती. लेक आली का लगेच पाठवून द्यायची. लेक आली का लगेच पाठवून द्यायची. लेकीला अशी जीव लावायची, लेकीला कुरडई भजे करून घालायची आणि मला धुसफूस करायची. बरं झालं एकदाची गेली वर दुऱ्या नाही चांगले होते. आता 2 वर्ष झाले मला खरंच लय आठवण येते सासूबाईचं लय. एक नंबर होती कसं आहे ना बाई. दादा ज्याचं जळत त्यालाच कळत. ज्याच्या त्याच्या घरातलं ज्याला त्याला माहित राहत. आता कसं आहे तुमची दुखापत तुम्हाला माहिती. बरोबर आहे. आता तुमच्या घरचं तुम्हाला माहिती. हा बरोबर आहे का नाही. आता हे कसं आहे माहिती का जखमीवर असं मीठ चोळल्यासारखं आहे. कुठं जखम झाली तुम्हाला? मला जखम नाही, मला गण सासरू असे आणि त्याच्यात नंदबाई इडे येऊन बसल्या. ते आता कसं आहे लय अवघड गोष्टी आहेत. कसं आहे बोललं तर आता तुझं बी तोंड दिसतंय मी बोललो तर माझ्या बी तोंड दिसतंय. आणि आता तिला बोलावंच नाही का आता बोलायचंच नाही का मी काय माणसं. म्हणते गोड बोलून घेऊन जा तुम्ही. मी मग घेऊन जाईन गोड बोलून. ते आली तर पाहिजे. आता मला सांगा की भांडायला लागतं का नाही? भांड्याला भांडायला लागतं, मडक्याला मडकं लागतं. संसार करायचा म्हणलं दोन्ही थाडे सारखंच राहायला पाहिजे. तुम्ही काय दारू पाणी पित्या तरी. मी तेच म्हणतो एका हातीन टाळी वाजते का नाही मग भांडण काय मी एकटंच करतो का? मला तर वाटत तुम्हाला ताण देते ताना पाहिजे तुम्ही दारू प्यात्या. बरोबर ओळखला बरोबर ओळखलं. असा कोणताच गडी माणूस नाही का बळजबरी दारू पिईन म्हणून. कशाला पिऊ मला हौस आली का पैसे घालायची. मग एवढं डोक्याला वाईट आहे ती माणसाला येते एखाद्याची घेतलं बघ गोटभर. मी गोटभरच घेऊन आलो आता बी गोटभरच. आणि एवढा पर लगेच पर घर डोक्यावर घेते पण गोड बाराचा एवढा वास येतो का भना भना. गोटभर म्हणजे येत येतं घोट 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 घेता आलं ते झालं एवढं. हा का बरं भाऊ मी काय म्हणते आता आहे ना तुम्ही काय करा माहिती का सासऱ्यालाच घोडा लावा आणि घेऊन जा. तसंच करावं लागणार. तुम्ही ना असे बिल्ली मांजर होऊन राहिले ना तर तुम्हाला असे डोक्यावर मिऱ्या वाटतील. नाही मी आता वाघ होणार आहे वाघ. आता बघ आता सासऱ्याकडे बी कुठे आहे मामा? लग्न होऊन आलेत घरात तांगडे फैलून झोपिलेत. गुलाबजामू भात पुऱ्या खाल्ले असतात ना. काय ते गुलाबजामुन
आवाज देतो त्याचे शेंगुळे होते त्याला ना. अखे तू नको टेन्शन घेऊ. तर कोण झोपेल मधी? हळूच हळूच मी आवाज देते. मी देतो आवाज. बर मामा मामा मा आखे चेक कर आखे गेलाय वर. मामा एवढं झोपत येत काय खाऊन? अहो तुमचे जावई आले ना, लाडके जावई. हा तुम्ही या बाहेर, झोपानंतर काढा. आले आले. हो दे बघा तू काय लावलो म्हणजे काय लावलो म्हणजे हे काय कोणतं बोल नाही काय लावलो. आता जावई मानाने दारात आले. हा त्याला जर काहीतरी विचारा चहा पाणी. ते आजच नाही आले, ते दर 8 दिवसाला येते. काय येतो मी काय येतो 8 दिवसाला. येताना सोयीचे आले का ते? असं मुताड पिवळ आले, मुताड. मामा, आज नाही वाटत का मी मा पैशाची पेतो तुमच्याकडून घेतलेत का पैसे मी. तुम्हाला माहिती नाही जावई आपल्याला अजिबात चालत नाही. चालत नाही तर तुम्ही बघू नका मग. चालत नसलं बघू नका इथं. ते पोरगी कोण पाठवा चाला लगेच मला सांगा. हे पाठवतात पोरगे. नाही पाठवत म्हणजे हा. ठेवून घ्यायची काही ना संसार नाही करायला का तिचा. आपल्याला स्वतःला नीट वागायचं नाही, काही नाही. हा? नीट वागायचं नाही म्हणजे काम धंदा करायचं नाही, काही नाही. नुसतं 10 रुपये तिंडायचंय. 10 रुपयाला काय मोहर पैसे येते का. काम नाही केलं शिवाय पैसे येतात का. आता देते सोडून सुधारती. सुनबाई तुला काय माहिती? आता कसं आहे मामा, होतच भांड्याला भांड लागतच आहे. आखी हं. आता तुम्हाला सांग हे काय घरात ठेवायची वस्तू आहे का. नाही ना लोणचं थोडी घालून ठेवायचंय आता. मग पाठवून द्यायला पाहिजे ना. मग. आता हे कळत नाही ना. मामा कसं आहे माहितीये का, जग नाव ठेवित जास्त दिवस पोरगी घरात ठेवल्यावर. हा मला लोक म्हणतात मी वावरत जाते कामाला, तुम्ही नणंद अजून इडचे का. कसं वाटत सांगायला तुम्ही सांगा बरं. सुनबाई तू म्हणते ते बरोबर आहे, जगच आपल्याला नाव ठेवत असं. पण आता पोरीला जायचं का नाही नादाला आपल्याला काय माहिती. हा? आपले भावबंधातले लोक कसे नाही आहेत नाही माहितीये? हे काय तुमचं बोलणं जायचं का नाही म्हणजे आपल्याला माहिती. तुम्ही तिला सांगा ना बाबा जा तिकडे नवऱ्या संग राहा संसार कर. बर तुम्ही सांगा जावई किती वेळेस तुम्ही पुरीला इकडे काढून दिले हानमार करू. मी काढून दिला का. मग कोणा काढून दिले? तिच्यात काय भिंगरी नुसतं गर्र लगेच सासरवाडी थोडं बोललं का लगेच तिच्या बापाकडे. पाहुणे तिला काही येड लागलं का? हा? नाही नाही मग मला येत लागलं का. अहो. ए, आली ना आता नाही बघतो ना कशी येत नाही. आली, आली. कशी येत नाही बघतो. इकडे घे. इकडे इकडे ये या ना नंदन बाई पुढं. इकडे हू म्हणजे काय हू हू ही काय हू नागावाकडे करायची नावर बघून असं शिकवलं पुरीला. अहो तुम्ही नीट वागा ना. आलं कस काय? एका गाडीवाले कोणाची आणली? कोणाची आणली म्हणजे जोडीदाराची गाडी. मला वाटलं तर त्यांनी पेट्रोल टाकलंय निम्म्यातून ढकली त्याला 4 किलोमीटर झालं गाडी ढकली. तर कोणासाठी आलो मी? तुझ्या बापासाठी आलो का तुझ्यासाठी आलो? कोणी जुलूम केला होता का या म्हणून? का आम्ही तुम्हाला पोस्टर पत्र पाठवलं होतं या म्हणून? लय वारा बोलली ती पोरी बघितलं कसं बोलीत कसं बोलत ती बघितलं का. अहो बरोबर आहे तिचं, पण तुम्ही जर व्यवस्थित वागले तर ती काला बोलेल तुम्हाला आजची. आखे जे पोरगी बोलन ते लगेच बरोबर आहे, जे पोरगी बोलन ते लगेच बरोबर आहे. जावायला किंमतच नाही ना. मामा आम्हाला नाही का आई बापा आमचे ते का अशाच आम्हाला घरी बसून ठेवत्या का बरं. बर तुम्हाला आई बाप सगळ्याला बरोबर ना. मग मग तुला काय असा त्रास आहे का आपल्या घरात? नाही येत त्रास. बाबा असा त्रास देतो का? दारू पिऊन मारितो का? हानमार करतो का? सारखे मारून पैसे मागितो का? नाही ना. वहिनीचं दुसऱ्याच्या घरात काय चालू ते माहित नाही ना, दुसऱ्याला बोलू नाही. माहितीये मला तसं तुला मी लय जडवायले घरात. तसं नाही ना नंदाई, कसं असला तर नवरा आहे शेवटी पांघरून घालायला. हा दिसतोय दिसतो काय लोक नाव ठेवतात माहितीये का. तुमचं काही नाही, तुम्ही इकडे राहते लोक आम्हाला बोलतात. आम्हाला ठेवत्या ना, ठेव द्या. मला नाही काय होत. अहो मी बी तुमच्याच घरातली मा माहेराचे लोक सुद्धा फोन करून विचारित एवढंच म्हणायचं त्यांना जाऊन विचारा. बाई बोलून नाही देत बाई, दाता बाहेर जिबनी काढून देत. सुन बाई नाही काढायची. तो येणार तो पद्धतीने राय. तू नको पुढचं बोलू. ती माझी पोरगी मला काय करायचं करेल. मग माय कोण आहे? कोण? नाही नाही तुमची पोरगी आहे माय कोण आहे? आ, तुमची बायको आहे ना. नाही हे तर माहिती ना बायको हे आहे. माहिती आहे ना. चल पिशी भर चल कोणी यायला रिकाम नाही. पिशी भर मी म्हणतोय येणार नाही. मी अजून मी सांगतो पिशी भर. नाही तर काय? नाही तर दादा? थांब थांब काय म्हणतो भाऊ? काय म्हणतो म्हणजे बोला. कोण नाही पाठवायची का. बोला तुम्ही बोला. नाही पाठवायची नाही का. नाही आता हे तिच्या डोळ्यात झापड बसला असं मी नाही दिसणार तिला. हम्म. काय केलं आजचे मी आल्यापासून काय म्हणतोय
काय म्हणतो चल म्हणतोय काहीच की नाही, नाही ते कवाचे गोड बोलत होते मला माझी बायको न्यायचे, मला करमत नाही असं नाही. बरं मी म्हणजे सासरवाडीला बायकोला आणायला जायचंय मग याला मुतड पिऊन यावं का दारू पिऊन आला? एवढी घेतली का? मी घोट भरून घेतली फक्त. बराच जर तू परना चुरायलाय हा? ते घ्यावं लागतं. कसं आहे ना टेन्शन म्हणून घेतलं मी टेन्शन. काच टेन्शन आहे. तुमच्या पोरीला सांगा मला टेन्शन देऊ नको म्हणजे माझ्या लगेच दारू सुटून. अहो तुमची पोरगी उठ म्हणले की उठ आणि बस म्हणले की बस फक्त टेन्शन नाही दिलं पाहिजे. मग काय करायचं? तुम्ही उठ म्हणलं उठा बस म्हणलं बसाल ना. हा तुम्ही बराचशे बोटावर ठेवायला लागले मग मी काय करायचं? दादा असं काय पाहून दिला होता मला तवा. लग्नाच्या आधी लय भारी होता पाहुणा हा तर मागून काय झालं पाहुण्याला? बरं मग लग्नाच्या आधी तर भारीच होता ना पाहुणा. हा. मग अचानकच काय बिघडला असं सांगा काय बरं. झटका बसला काय तेच नांगे कळालं. फुटले त्याला. अहो झालं असं काही होईन हळूहळू नीट, काही दवाखाना करावा. एक काम कर, मी इडच राहते मा भावाचे करीत ये 2-4 महिने त्याच्या जवळ जाऊन पाय स्वयंपाक पाणी करून पाय. मी काय म्हणते लय नको 2 दिवस इथे ठेवून घे आणि मग त्यांचे पाय सुटती का नाही दारू त्यांचं वागणं पाय आणि जर सुटलीस ना तर तू म्हणशील ते तू आता म्हणशील चालतं लगेच चालते होईन मग पेढे गुलाबजाम सगळंच खाऊ घाली बरं चल लागा रस्त्याला चल हात ना लावायचं मला. बाई चल बाई इथून पुढे नाही करत असं काय. चल ना बाई चुकलं माझं. बरं मी काय अर्चना पाहुणा म्हणतो तू काय करते? काय जाते काय? तुमचं म्हणणं आहे का मी जाऊ म्हणून? माझ्या घरी इच्छा नाही पण आता ते येते सुटू पुटू 8 दिवसाला येते इकडं. म्हणजे ते मला हानमार करीत ते चांगले गल्ली गुब्बोळा फिरायला होते ते चांगले काय म्हणते दादा तसं आहे वहिनी म्हणतीस ना मला काही जायचं नाही तुला चांगलं गोड गोड बोलतो 2 दिवस याला ठेवूनच घ्या तिला अनुभव येऊ द्या आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यात देखत कळण कोण किती कसं वागत आता मला अनुभव चांगला येईल बाई. तिला येऊ द्या जरासा हा तिला सुनबाईला मावला ना. कळायला पाहिजे ना. आणि तो जर सुधारला ना बरं का तो जर त्याने उदाहरण नाही पहिले परवान पिलं आणि 3ऱ्या दिवशी मापी शिकून लगेच निघन मी पाय. आता बाबा तुमच्या दोघा नवरा बायको संसार आहे, आमचं काय आहे? तुम्हाला दोघांना संसाराला लावणं एवढंच. तू बस. सारखी म्हणती बस झालं आता. नीट उभे राहा ना पर खाजा वाटवला काय मग सासरा हे कळा का? ते अरे दादा शास्त्र आहे ते. ते कळ लागलीच ना असं आधार डोक्यावर बसवते का? नाही गं. काय केलं तर काय केलंय पाठवायचं की नाही काय करत काय करते? सांगितलं तेच करू. बरं मी काय जावय काय 2 दिवस थांबा बरं इकडं कुठे येतं पाहू बरं किती सुधारायचं मला पाहू द्या. मी तर सुधारलेलोच आहे, तुम्हाला दिसत नाही मी हे तर बघा, 2 दिवस थांबा जर सुधारले तर लगेच पोर पाठी तुम्ही सगळं. जर नाही सुधारले तर तुम्ही जायचे निघून. असं म्हणता का? हो एक विचार का कोणत्या जोडदाराची वाडी आणली? तो नवीन जोडीदार आहे माझा. कारण की तुमचे सगळे मित्र बेवड्याचे एक असा सोयीचा नाही. नवीन जोडीदार आहे तो. तू गेली ना आता 3 महिने झाले तुला काय माहिती आहे का तिकडे? तो 3 महिन्यात जन्माला आला का? नाही ते आमची दोस्ती झाली ना नंतर तेव्हा जो नवीन जोडीदार आहे लय दिलदार माणूस लगेच गाडी दिली एका शब्दावर आपल्या एका शब्दावर तुम्ही पाठीचा का पोरगी कधी नाही मग आमचा विश्वास नाही राहिला तुमच्यावर. तेव्हा नाही करायचं 2 दिवस मुदत दिली ना मारायचं आणि खायचं गपचूप. जाऊ दे ना दादा राहा ना आता 2 दिवस. आखे तू म्हणते म्हणून थांबतो मी नाही तर ना सासरवाडीतलं पाणीच सगळं पित नाही मी. नका पिऊ मग. आज मटण करा म्हणलं, मला आम्हीच खाते नाही गमून बंद केलंय. बंद केलं जा आल्यावर लगेच तुम्हाला लगेच गोळा उठवतो काय? हा नीट बोलता का? बाप आहे माझा. जाऊ दे भाऊ तुम्हाला पुरणपोळीचं जेवण करीते. आखे पुरणपोळीचं करते ना जेवण पोळीचं नाही पोळीचं. पोळीच म्हणलो मी. बेवडा. आगे खातो मी काय नाही मस्त पैकी गोळवणे असं चिरून खाईन भजे कोरड्या बी काढत चिरून काही आणि गुडवण्याच्या जागी पाणी ओतून खातो. घाल तू चव घाल नाही घाल याची करायची तुमची पोरगी. काय ला आपल्याकडे 2-2 गाई आहे म्हशी आहे तिकडे बांधेल रानात दूध काढून आणि ते. चालते हा 2 दिवस थांबतो 2 दिवस. हा 2 दिवस 2 दिवस त्याच्या वर जर पोरगी पाठवली ना मामा थांबतो 2 दिवस तुम्ही म्हणले म्हणून पोरं लगेच पाठायचा आपला चांगला पाहुणचार करा जावायचा. तुम्ही ना जावई 2 दिवस थांबणार आहे ना व्यवस्थित थांबा. असे अंगावर हात टाकणं हे करणं सोबत आहे तुम्हाला. मला वाटलं जोडीदार आहे माझा. अहो लोकांचे जावई सासरा पाहिजे थरार कापराच्या. मग मी कापड करतो मला घाबरला बस. पाहिलं ना किती ऍडव्हान्स आहे. दादा असं नाही करू सासूरवाडीला येईल म्हणल्यावर. मग जावायला तोंड म्हणते लोकांचे जावे थर कापड कापलं ना आता. नाही बायकून यायची ना नाहीच ना बायको. मग काय? चला मग जास्त नका बोलू वा घरात. याच्यावर मला पोर पाठवा. कमीत कमी ते पेले ना ते उतरन तरी चला चहा पाहिजे ते. चला तिला लय पुळका आता तिलाच करू दे पुढं पुढं. लिंबू पिळून चहा पाहिजे ते चला. चला जा चहा पाणी घ्या. तुम्हाला घ्यायचं का? तुमची बहीण चहा पाणी करू राहील.
नाही मी जेवण करून आले हा. लग्न झोप जर सगळे खाल्लं फुकट हा. लागणार हा मा बापाने फुगड खाऊ नाही विकत खाऊ मा बापाने आरत केला ना त्या तुला न्यायला आलं जास्त बोल नको जास्त बडबड केला हाय त्या पावला पाडून रिटर्न कळलं का बरं मामा खायचं मापात माझ्या पद्धत राहतो 2 दिवस थांबतो हा. किती? बरं दादा चला ना मग चहा पाहिजे जा, ते. चहा पाहिजे. चहा के चहा पाच जा. चला दमन या इडून पडशान दादा हा. हिला लय पुळ काही राहील त्याचा हिलाच करू द्या पुढं पुढं याला आहे ना तू जड झाली असा अंदाज आहे. हा ते तर दिसताचे कारण उठता बसता तिच्या बोलण्यावर कळू राहील मला हा कारण तिला आता सासूरात करायला कोण नाही राहिली ना तेच तर. सासू गेली वारून हा 2 वर्ष झाले तेव्हा तिला काय आता हे सगळं ताब्यात आलं ना नाही नाही 2 दिवस आहे ना आता हिला याचं ना पुरंच करू द्या तवा हिला कळल हा कसा आहे म्हणून बरं बरं चालेल कारण हा काय याची चाल सोडणार नाही मला चांगलंच माहितीये माझा 7वा-8वा अनुभव आहे हा बरं तू कुठे गेलती गावात गेलती का ते गावात गेले तुम्ही मला ब्लाऊज शिवायचे होते ना मग झाले शिवायचे हा टाकून आले तिथे. शिवाय गेली का नाही तिला म्हणलं झाले का मग देते बरं चालेल हा चला काय करते मध्ये तू जाय मी जाय झोपत इकडे हा मग मी येते मी नाही चाल जात इकडे. काय गुलू गुलू गप्पा चालल्या पा ना बहीण भावंडायच्या चहा दे बोल जाऊ. अशा गप्पा तर मा भाव संग नाही मारीत खेळवण बाई ननंदबाई अहो मला वाटलं होतं तुमचा नवरा सुधरल पण दोघं सुधरायचं पत्ताच नाही बाई आता आहे ना तो जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत तुम्ही इडच राहा पाहिलं का वहिनी पाहिलं ना आता तुमच्या डोळ्यानी तुम्हाला लय त्याचा पुळका होता कालचा दिवस तर गेला काल पिऊन आला आज कुठं बुरका आला काय माहिती बरं त्याच्या पैसे बी याते हा कामाला जातो तो तिकडं मला वाटलं सुधरण म्हणलं पण कायच काय बाई जाऊ दे आता मी बी तुम्हाला काही नाही बोलणार बरं का माझं बी चुकलं जर मी नव्हतं तुम्हाला काही बोलायला पाहिजे जाऊ दे आता होऊन गेलेली गोष्ट काय ती काय रिटर्न होणार आहे आणि तसं पण आहे ना जो जिडं नांदत त्यालाच माहित राहतं काय त्रास राहतो बोलणाऱ्याला काय नाही लागत तेवढं आहे म्हणा आता मला काय माहिती का ते एवढं त्रास देतात तुम्हाला म्हणून जाऊ द्या तुम्हाला कळालं ना लय झालं चला पुढं आता या कवर आहे तिडच नका बसू घाला त्याला खत घाला आणि लय टाकू राहिले ना आणि लय जर जर झाले ना मी तर मी लोकांकडे काम करून मग अयो, ए, का दादा काय इकडे काय करते काय तमाशा लावलाय तुम्ही इकडे काय करते आता काय तुम्हाला काय सांगेल होतं काय सांगेल होत प्यायची नाही सांगेल होतं ना ए हात लागते का नावरेला हात लागायचे तो दादा नवरे हात दिलते. दादा हा? नवरे हात दिलते काय माझ्या नंदाला बिलकुल हात लावायचा नाही बरं का आके तू आमच्या जवळ नवरा बायकोच्या मध्ये पडू नको पडू नको प्यायला लावेल नव्हती ना पेरायला नव्हती म्हणजे हा? तू नाही. शिकवणार आहे का तू इथं ठेवलं कशासाठी ठेवलं सुधारण्यासाठी ठेवलं का या चाल्यासाठी ठेवलंय त्या पाय पडू का तू सरळ बाजूला याच्याकडे बघू द्या सरकार याच्याकडे ना हे ना येणार आहे का ना तू काय रे? काय झालं पोरेला पाठव चला लगेच लगेच पाठव तुम्हाला मी काय सांगितलं होतं लगेच मारायचं म्हणजे चालू तुम्ही अरे मारायचं बा, का? समोर महापुरी मारू राहिले का काय अक्कल काय कुठे शेण खायला गेली काय हा तिला घोडीत मास संग पाठवायचं आता पाठवत येणार नाही पुरीला आता चला. बिलकुल पाठवायचं नाही तेव्हा तरी मी म्हणत होते तुला मी आता पोर पाठवणार नाही झाला ज्या रस्त्याने आला ना त्या रस्त्याने निघ. तुला हा आम्हाला हे वाटलं का? सुधरल. मला डायरेक्ट अरे हा? मी तिथं गेला थांबलो त्या पांडुता त्यांनी सांगितलं मला हा माझी गाडी घेऊन आला. गाडी आलो तिकडे. मी तुम्हीच दिली ना काय गाडी मी नाही दिली घेऊन आलो तो पळून संतोष काका तुम्ही हा ते काय झालं म्हणजे गाड्या चोरायला लागला का किंवा तुमचा जावाई गाड्या चोरायला लागला आता अरे 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 अरे, पार चौघात रे मी लघवीला थांबलो होतो हा. 2 दिवस झाले आता गाडी चोरून घेऊन पळून आलाय माहिती तरी दादा मला वाटलंच होतं यांचं एक बी मित्र द्या ना म्हणे त्याच्या गाडी काय सायकल बी नसं मी कंप्लेंट करायला चाललो होतो पण ते पांडुता त्या भेटला मला हा. त्यांनी सांगितलं त्या अक्षयने गाडी नेली मी विचारणार होतो तुम्ही लगेच करीत होते ना मला काय झालं डिस्टर्ब करून डायरेक्ट गाडी घेऊन आलो किती अर्जंट काम होतं माहित होतं तुला सासरवाडीत कुठं मारत मला सासूरवाडीत कुठं मारित केलेलं आहे काही मग पार ते पार उभं राहत तर येते का 2 दिवस झाले येणं ठेवलं म्हटलं पुरेल तसं मी पाठवणार नाही ते आता का गेला पेवर आलाय पुरेल दाबदम करू आले मी माझं एवढं अर्जंट काम होतं गायचं दुखात होतं हा. याच्यामुळे ती गाय गेली अरे 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 डॉक्टर पर्यंत जाणं झालं नाही ना गाडी नेल्यामुळं कोणी सुधारायची नाही कोणी नेले काय मी आलो सापडून देतो गाय नाही नेली तो गाडी तो नेल्यामुळे गाय गेली मग काय कुठे गेली मी हुडकीतून आल्यावर ऐक
जा द्या त्याच्या संग चला या. दादा पैसे काय? द्या. येणार नाही बाई पर येणार नाही नाही अरे, पाठवायचे आता आम्हाला नाही 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 पाठवायचे. काय आमची ठेवून येणार आहे की इथं? हा काय घेतला. नको. पाहुणे बरं ती गाडी काय केली माई गाडी आहे ना तिकडे घरी लावेले पाहुणे हा हे बघा आता काय पाहुणं सुधरत नाही आता तुम्ही घेऊन जा जर सुधारला 2-4 महिने तर तुम्ही आम्हाला फोन लावा चालेल ना का बिंदास मी पोर घेऊन येईल पण चालेल. तोपर्यंत मी आता पोर पाठवणार नाही 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 त्याला सुधारलं नीट मग करतो मी काय? आता सोडायलाच लावतो त्याला हे दायला काय आलाय मी काय म्हणतो हिला घेऊन जातो पेट नाही ना मी नाही पेट ते पाहतो आता पाहिलं तुमचे रंग काय ते आता नाही पाठवणार तू चल याला नेणार नव्हतो पाहुणे ही गाडी चोरून आणली मी कस काय नेणार पण आता तुमच्या शब्दाला मान देतो मी जाऊ दे, नाही तर तुमच्याच गावचं आहे ना हा द्या सोडून त्या गावामध्ये जाऊ दे. गावामध्ये सोडून नाही त्याला नीट करतो आता हा, नाही. करा तिकडे काही करा तुम्हाला विश्वास नाही ना बरं मला जाऊ तुम्हाला गावातले सांगते ना आज सुधारलाय तो पाठवा पोरगी हा तेव्हाच पोर पाठवेल मी हम्म. मी लोकांना 4 लोकांचे फोन येतील मी ऐकल मग समजेल बा जवळ सुधारला त्यावेळेस मी पोर घेऊन येईल आणि नाही मी सुधारलं मग सुधारला काय तुम्हाला करायचं फोन हा, करतो चालेल तुम्हीच करा हा. तुम्हीच बोला. ए, हा, चल टोपी दे का घे तो हाताने घे. घे. आहे का ऐकते का बाय ऐकते का काय सुधारायचं वळ पुढं. चल. दादा ठेवून पार राहू पार आता मला हा? वाटलं सुधरण पाहिलं ना कसं आहे झाली बाई माकून चूक मला काय माहिती एवढा राडा करणार आहे तुला काय हाणलं की का हा नाही नाही सुधारलं मग काय करायचं नाही सुद्धा दुसरा करून दिली मी एवढं का त्याच्यावर पाणी पडले का हा चला मग आता नाही मी काय सुन भाई काय किती राहिले खत घालायचं काय नाही एवढी सर राहिली आता बरं एवढं घालून घ्या चला हा आम्ही या लवकर घरी होतो तेवढं ते झाले झाले हा, एवढं घालून घ्या या घरी लवकर हा मी येते घरी मामने थांबा बरं हा तू ये सुन बाई घालून बाबा सुधरण काय बाई मारणार त्याला मार एकच मार किती मारत असेल आता आहे ना बिचारी बोलायचं नाही म्हणायचं